नमस्कार पशुपालक मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, एखाद्याने दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याचा दुग्ध व्यवसाय यशस्वी झाला आहे हे बघून जर आपण दुग्ध व्यवसाय सुरू करणार असेल तर थोडा विचार केला पाहिजे। कारण एखाद्याने दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि त्याचा व्यवसाय यशस्वी झाला तर तो कशामुळे यशस्वी झाला आणि आपण तो व्यवसाय केल्याच्या नंतर आपल्याला तो जमेल का हे सुरुवातीला आपण पाहिले पाहिजे। कारण दुग्ध व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला खूप गोष्टींचा विचार करावा लागतो की आपल्याला सुरुवातीला विचार करावा लागतो की आपल्याकडे जमीन पाहिजे, सुरुवातीला आपल्याकडे भांडवल पाहिजे, आपल्याकडे ती मानसिकता पाहिजे, आपल्याकडे शेण उचलण्याची मानसिकता पाहिजे, दूध काढण्याची मानसिकता असली पाहिजे, आपल्याकडे दूध विक्री करण्याची मानसिकता असली पाहिजे। आपल्याला फक्त पिकवता येतं, विकता येत नाही। कारण आपल्याला पिकवता पण आलं पाहिजे आणि विकता पण आलं पाहिजे, ही मानसिकता खूप महत्त्वाची आहे। कारण एखाद्याचा दुग्ध व्यवसाय बघून जर आपण सुरुवात करणार असेल तर आपण थोडा विचार केला पाहिजे की तो यशस्वी कशामुळे झाला आहे आणि तो यशस्वी होण्यामागं नेमकी त्याचे कष्ट काय आहेत हे आपण सुरुवातीला बघितलं पाहिजे। की आपण बघू शकतो की एखाद्याकडं जमीन जास्त असू शकते, एखाद्याकडे भांडवल जास्त असू शकते, त्याच्यामुळे तो लवकर यशस्वी होऊ शकतो। कारण भांडवलाच्या जोरावरती किंवा मॅनेजमेंटच्या जोरावरती आपण चांगली ब्रीडची जनावरे असो किंवा गोठा असो सर्व एका टप्प्यामध्ये पूर्ण करू शकतो। परंतु तोच जर आपण विचार केला की आपल्याकडे जमीन कमी आहे, आपल्याकडे भांडवल कमी आहे, तर मग आपण व्यवसाय लवकरात लवकर यशस्वी कसा करणार हा पण आपण विचार केला पाहिजे। सुरुवातीला फक्त एखाद्याचं यश बघून आपण असं समजू शकत नाही आहे की त्याला जमलं म्हणजे आपल्याला पण जमेल। परंतु याच्यामागं आपली मानसिकता खूप महत्त्वाची की आपल्याला आपली मानसिकता ओळखता आली पाहिजे। आपल्याकडे स्ट्रॉंग माइंडसेट असेल किंवा आपल्याकडे विचार करण्याची मानसिकता चांगली असेल तर आपण कोणत्याही गोष्टीमध्ये यशस्वी होऊ शकतो, दुग्ध व्यवसायामध्ये पण यशस्वी होऊ शकतो। परंतु दुग्ध व्यवसायाचे पूर्ण जे काही शेड्यूल आहे किंवा पूर्ण मॅनेजमेंट आहे आपल्याला सुरुवातीला समजता आलं पाहिजे की दुग्ध व्यवसायाची सुरुवात करत असताना जास्त गोठ्यावरती खर्च करू नये हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा। आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो ब्रीडिंगचा। ब्रीडिंगची जनावरे गोठ्यामध्ये खरेदी केली तर आपला गोठा अपयशी होऊ शकत नाही। कारण ब्रीडची जनावरं आपल्या दोन गावरान जनावरां एवढं दूध देऊ शकतात एक जनावर। तर ब्रीडचं जनावर गोठ्यामध्ये खरेदी केल्याच्या नंतर त्याचे खूप फायदे आपल्याला बघायला भेटून येऊ शकतात की आपल्या गोठ्यामध्ये चांगली पैदास होऊ शकते, दुधाचे उत्पादन जास्त येऊ शकतं आणि चारा तेवढाच लागू शकतो। दोन जनावरांचा चारा आपल्या एकाच जनावराला लागू शकतो आणि दुधाचे उत्पादन पण वाढू शकतं। दुसऱ्याचा यशस्वी व्यवसाय झाला असेल तर तो कोणत्या कारणामुळे झाला असेल हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि आपल्याला शेण पण काढता आलं पाहिजे वेळोवेळी। जर आपल्याकडे कामगार नसतील तर आपल्याला स्वतःला पूर्ण गोठ्याचं नियोजन करता आलं पाहिजे, शेण उचलता आलं पाहिजे, धारा काढता आल्या पाहिजे। असं नाही आहे की आपण दुग्ध व्यवसाय सुरू करू आणि सुरुवातीलाच कामगार लावून टाकू आणि कामगार पूर्ण गोठ्याचं नियोजन करेल, हे पूर्णपणे चुकीचे आहे। कारण गोठ्याचं व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला आपल्याला आपला गोठा जोपर्यंत आपल्याला वाटत नाही आहे की आपण एक वेगळ्या उंचीवरती गेलेलो आहे तोपर्यंत आपण कामगार लावायचं नाही आहे। सुरुवातीला भांडवल ज्याच्याकडे कमी आहे त्यांच्यासाठी जेव्हा आपल्याला असं वाटायला लागेल की माझ्याकडे 4 पैसे उरायला लागलेत तेव्हा आपण गोठा बांधला पाहिजे। त्याच्यातून आपले एक उदरनिर्वाह होत असेल, घर खर्च भागून असेल तर चांगला पैसा उरत असेल तर आपण एखादा रोजगार लावू शकतो। कारण सुरुवातीला जर आपण रोजगार लावला तर आपल्याला गोठ्यामध्ये खूप समस्या भेडचा होऊ शकतात की मस्टडीच्या समस्या असो, जनावरांच्या चाऱ्याच्या समस्या असो, दुधाचं उत्पादन घटू शकतं। त्यासाठी दुसऱ्याचं बघून आपण व्यवसाय सुरुवात करण्यापेक्षा आपण आपला माइंडसेट स्ट्रॉंग ठेवला पाहिजे की आपल्याकडं भांडवल आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याकडं घरच्यांची साथ आहे, आपल्याकडं चारा पेरण्यासाठी जमीन चांगली आहे। तर आपल्याकडं सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे चाऱ्याचा। चारा आपल्याकडे दर्जेदार येत असेल तर आपण दुग्ध व्यवसाय करायला काही हरकत नाही। कारण आपल्याला चाराच हा महत्त्वाचा मुद्दा येतो की जनावरांच्या चाऱ्यावरती सर्वात जास्त पैसा खर्च होतो आणि कुठंतरी मग आपल्याला पैसे कमी उरायला लागतात। मग आपण असं म्हणायला लागतो की दूधधंदा परवडत नाही, काही नाही। परंतु सर्व गोष्टी आपण व्यवस्थितरित्या केल्या की कालवड संगोपन असो, गांडूळ खत विक्रीचं कौशल्य आपल्याला जमलं पाहिजे, दूध आपल्याला स्वतः ग्राहकांना विक्री करता आलं पाहिजे। कारण डेअरीवरती दूध घालून आपला व्यवसाय आपण यशस्वी करू शकत नाही। त्यासाठी आपल्याला स्वतः दुधाचं मार्केटिंग करता आलं पाहिजे, स्वतः दुधाचे उपपदार्थ बनवता आले पाहिजे, स्वतः विक्री कौशल्य जमलं तरच आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो। कारण दुसऱ्याने केलं म्हणून आपण करू शकत नाही असं काही नाही आहे, होऊ शकतं। फक्त आपल्याला पूर्ण मॅनेजमेंट जमलं पाहिजे।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.